चला तर मंडळी झटपट असा फ्राईड राईस बनवूया। त्यासाठी गाजर घेतलेला आहे, फ्लॉवर घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, बारीक चिरून ठेवलेला आहे। त्यानंतर आपल्याला 2 पेले तांदूळ घ्यायचे आहेत, भिजवून ठेवलेले आहेत। 70 ते 80% फक्त आपल्याला हा तांदूळ जो आहे हा शिजवून घ्यायचा आहे पाण्यामध्ये। शिजत असताना ह्यामध्ये 1 टेबलस्पून तेल आणि चवीनुसार मीठ जरूर टाका। शिजून झाल्यानंतर आपल्याला चाळणीमध्ये हा आता काढून घ्यायचा आहे। त्यावर थंड पाणी ओतून असा सुट्टा सुट्टा तांदूळ करून घेतलेला आहे। तर बघा एक साधारण 70 ते 80% हा तांदूळ जो आहे हा मी शिजवून घेतलेला आहे। आता आपल्याला फ्राईड राईसची पुढची प्रोसेस करायची आहे। त्यासाठी एक कढई घ्यायची आहे। कढईमध्ये इथे आता तेल ओतलेलं आहे, कडकडीत तापवून घ्यायचं आहे। त्यासाठी काही चायनीजचे सॉसेस रेडी करून ठेवलेले आहेत। इथे मी रेड चिली सॉस, ग्रीन चिली सॉस आणि सोया सॉस घेतलेला आहे। आता तापलेल्या तेलामध्ये आपण गाजर टाकून घेतलेला आहे। गाजर टाकल्यानंतर त्याच्यानंतर आपण जो फ्लॉवर बारीक चिरून घेतला होता तोही टाकून घ्यायचा आहे। तर आपल्याकडे जे जे भाज्या अवेलेबल असतील तर त्या तुम्ही इथे यूज करू शकता। इथे तुम्ही फरसबी पण वापरू शकता, कांदापात वापरू शकता, कोबी वापरू शकता। तर बघा माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी इथे कापून घेतलेल्या आहेत। तेलावरती आपल्याला ह्या सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत। शिमला मिरची पण लगे हात टाकून घेतलेली आहेत आणि तेलावरती 1 ते 2 मिनिटांचा आता ह्या भाज्या काय करायच्या आहेत आपल्याला परतून घ्यायच्या आहेत। चायनीजच्या ज्या भाज्या असतात ह्या थोडासा क्रंच त्याच्यामध्ये राहिला पाहिजे। तर आता याच्यामध्ये थोडंसं चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे, जेणेकरून सर्व भाज्यांना छानपैकी मीठ लागेल। आता बघा ह्या फक्त 1 ते 2 मिनिटं परतल्यानंतर आपण जे चायनीजचे सॉसेस घेतले होते तर ते सॉसेस आता ह्यामध्ये ॲड करून घेणार आहे। हा आहे ग्रीन चिली सॉस, त्यानंतर इथे टाकायचं आहे रेड चिली सॉस आणि सोया सॉस। हे तिन्ही सॉस मी थोडं एक लागोपाठ आपल्याला काय करायचे आहेत ह्या भाजीमध्येच आता टाकून घ्यायचे आहेत आणि भाजी चांगल्यापैकी आता परतून घ्यायची आहे ह्या सॉसेसमध्ये। आता बघा हे छानपैकी मोठ्या गॅसवरतीच ही सर्व प्रोसेस करायची आहे आणि यामध्ये तुम्ही आलं आणि लसूणची 1 चमचा पेस्टही टाकू शकता, त्यानेही सुंदर अशी टेस्ट येते। इथे मी मिरी पावडर ॲड करून घेतलेली आहे। तर मिरपूड टाकल्यानंतर आपण जो राईस ठेवला होता सुट्टा सुट्टा करून तर तो राईस आता याच्यामध्ये झटपट टाकायचा आणि छानपैकी पटापट एकदम परतून घ्यायचा आहे। ही सर्व प्रोसेस ना मंडळी पटापट एकदम करायची आहे, कारण की चायनीजचा जो राईस आहे फ्राईड राईस हा एकदम झटपट परतून घ्यायचा आहे आणि होताच तो मोठीच पसरट अशी कढई घ्यायची, जेणेकरून हा परतायला आपल्याला चांगली अशी जागा मिळते। तर बघा हा आपला चायनीज राईस झटपट असा चवीला छान होतो। तर तुम्हीही एकदा असा करून बघा आणि तुम्ही जर तुम्हाला अंडा फ्राईड राईस करायचा असेल तर अंडा एक फ्राय करून तुम्ही ह्याच्यामध्ये टाकाल तर अंडा फ्राईड राईस पण तुमचा रेडी होईल। तर आपला हा असा सुट्टा सुट्टा छानपैकी आता इथे फ्राईड राईस रेडी झालेला आहे। तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी। धन्यवाद।